इथं काय चहा प्यायला आयुक्तांकडे आलेलं नाही। विषय खूप गंभीर आहे आणि विषय इतका गंभीर आहे की तुर्भ्यामध्ये वारंवार आज 4-5 वर्षापासून आमचा विभागाध्यक्ष आंदोलन करतोय। तिथं उपोषण केले। त्या व्यक्तीने का केलं म्हणून काय त्याच्या घरच्यासाठी लाडासाठी नाही केले, पण निवळ हे मृत्युमुखी पडतात। रोज त्यांच्या एरियामधून कोणाचे वडील आहेत, कोणाची आई आहे, कोणाचा भाऊ आहे, अशी लोक मृत्युमुखी पडतात आणि ब्रिज होणारे हा ब्रिज बी 4 वर्ष झाला नाही। त्याच्यामुळे या राग आणि रोष आहे आमच्या चंद्रकांत दरवेळेला इथं डालनात येतं, महापालिकेत येतं, आयुक्त अभियंत्याला भेटलं पण उत्तर बरोबर भेटलं नाही। आयुक्तांनी बी मध्ये काय सांगितलं की 8 महिन्या अगोदर की आम्ही देतो म्हणून स्कायवॉक, पण यांनी दिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं हा राग कुठेतरी आज ही कितीतरी मोठी जनता तुर्भ्या स्टोअरची मार्केटला येते, मार्केटमधून परत पलीकडे जाते। तर हे कुठेतरी आयुक्त आणि आयुक्तांच्या खालची टीम ही कुठेतरी ठेकेदाराच्या नावाखाली 24-25 कोटीचं काम त्या ब्रिजचं आज 50 कोटीवर नेले। म्हणजे निवळ या ठेकेदारांसाठी महापालिका जन्माला आलेली, ही जनतेसाठी जन्माला आलेली नाही असा माझा आरोप आहे। म्हणून माझं असं म्हणणं आयुक्तांनी आता तरी पदचारी पूल जे तुम्ही देणार आहे तो देत नसाल तर आम्ही इथून उठणार नाही। मॅडम 1994 आणि 95 महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे आणि आमची तुर्भे स्टोअर ह्या ठिकाणी 40 ते 50 हजार जणांची लोकवस्ती आहे। शिवाय एपीएमसी मार्केट हे जगात नंबर 1 असलेलं 5ही मार्केट एका ठिकाणी आहे, जसं की फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, कांदा बटाटा मार्केट, मसाला मार्केट आणि दाना बंदर। एवढं मोठं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी सगळे कामगार वर्ग येणारे जाणारे आहेत। शिवाय एमआयडीसी ला ही रस्ता ठाणे बेलापूर रोड हा रस्ता पार करून एमआयडीसी सारख्या ठिकाणी कामगार वर्ग सगळा ये जा करतो। शिवाय आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांना त्यांचे मुलं शाळेत तुर्भेगाव ह्या ठिकाणी ने आण करावी लागते। लहान लहान मुलं त्यांच्या हाताला असतात आणि त्यांचे पती किंवा कोणाचे सासरे, कोणाचे भाऊ, कोणाचे वडील हे कामासाठी बाहेर उदरनिर्वाहासाठी गेलेले असतात आणि ह्या महिला आपल्या मुलांना कधी शाळेत नेण्यासाठी ये जा करत असतात तर कधी मार्केटला नेण्यासाठी ये जा करत असतात। तसेच हॉस्पिटल हे आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेचं सेक्टर 10 वाशी ह्या ठिकाणी आहे, त्यासाठीही त्यांना ये जा करावं लागतं, रस्ता क्रॉस करून जावं लागतं। तर आमची वारंवार त्या ठिकाणी कोणाचा वडील जातो, कोणाचा भाऊ जातो ऍक्सिडेंट होऊन रस्ता पार करताना, तर हा रस्ता पार करताना अपघात होऊ नये, वारंवार अपघात होतात। हे अपघात टाळण्यासाठी आमचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांनी 2 डिसेंबर 2024 रोजी उपोषण केलेलं होतं 2 दिवसाचं। तर शासनाने आम्हाला पत्र दिलं होतं की आम्ही 8 महिन्यामध्ये तुम्हाला लोखंडी पादचारी पूल बांधून देऊ आणि तो पूल काही बांधण्यात आला नाही। शिवाय ऍक्सिडेंटही होणारे थांबलेले नाही आणि हे ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते जे ऍक्सिडेंट होतात तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? त्यांचा कुटुंब प्रमुखच जर जाणार असेल तर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल? एकूणच तुमची मागणी काय आहे? आमची एकूण मागणी आहे की आम्हाला रस्ता पार करण्यासाठी पादचारी पूल हा मिळालाच पाहिजे। त्यासाठी हे आमचं आज आंदोलन आहे। सर्व आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत इकडे आणि आम्ही इकडनं आमची मागणी आयुक्ताने मान्य केल्याशिवाय आम्ही इकडनं उठणार नाही आहोत।